श्री स्वामी समर्थ. ज्योतिषशास्त्रानुसार गुरु हा महत्त्वाचा ग्रह मानला जातो. गुरु म्हणजे बृहस्पती शुभ कार्यासाठी उच्चस्थानी असणं आवश्यक आहे. जर कुंडलीतील गुरु दुर्बळ स्थितीत असेल किंवा अशुभ ग्रहांच्या सोबत असेल तर त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. कुंडलीत गुरुदोषामुळे व्यक्तीच्या जीवनात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. ती व्यक्ती कामात यशस्वी होऊ शकत नाही, चारित्र्यहीन होऊ शकते, कामात कीर्ती प्राप्त होत नाही. गुरुदोष असल्यास व्यक्तीला अनेक संकेत मिळू लागतात. त्याच्याच आधारे तुम्ही गुरुदोष टाळण्यासाठी उपाय देखील करू शकतात. जर एखाद्या व्यक्तीच्या लग्नाला उशीर होत असेल किंवा वैवाहिक जीवनात समन्वयाचा अभाव असेल किंवा घरगुती वादाच्या समस्या उद्भवत असतील तर ते गुरुदोषामुळेच होऊ शकते. बृहस्पती दोष किंवा गुरु दुर्बलतेमुळे व्यक्तीला कमी शिक्षण सुद्धा मिळत असतं. त्यातही त्याला अनेक आव्हानांना सामोरं जावं लागत असतं. कोणतंही काम करताना त्यात यश मिळत नाही, वारंवार अपयशी होत असतात. ते त्यात अडकतात तर त्यांना समजून घ्या की त्यात कुंडली गुरुदोष असू शकतो. तुम्ही तुमच्या वडीलधाऱ्यांचा आदर करत नाहीत, त्याचबरोबर संस्कारहीन वागत असाल, व्यक्तिमत्वात अनेक दोष असतील, जर चारित्र्यहीन बनला असेल तर या गोष्टी गुरुदोषामुळे होऊ शकतात. बृहस्पती दोष किंवा गुरुच्या कमकुवतपणामुळे व्यक्ती मोठ्या कष्टाने धन कमावते. याशिवाय स्मरणशक्ती कमी होणे, यकृत, मूत्रपिंड, पिल्हा, श्वास, फुफ्फुस आणि पोटाच्या समस्यांमुळे त्याला त्रास होऊ शकतो. गुरुदोषामुळे विरोधक आणि शत्रूची संख्या वाढू शकते. त्यामुळे इतके सगळे दोष असतील तर तुम्हाला त्यावर उपाय करणं सुद्धा फार गरजेचं असतं. त्यामुळे अगदी छोटे आणि प्रभावी असे उपाय आहेत. जर हे उपाय केले तर तुम्हाला जो गुरुदोष लागलेला आहे किंवा तुमचा बृहस्पती खराब झालेला आहे तर तो लवकरात लवकर पूर्ववत येण्यास मदत होत असते. तर त्यासाठी उपाय कोणते आहेत ते सुद्धा अगदी थोडक्यात इथे आपण आज जाणून घेणार आहोत. बृहस्पती अशुभ असेल किंवा बृहस्पती दुर्बल असेल तर गुरुवारी व्रत करावं. त्या दिवशी भगवान विष्णू आणि देव गुरु बृहस्पती यांची पूजा करावी. त्यानंतर गुरुदोषाचा प्रभाव कमी करण्यासाठी गुरुवारी पिवळ्या रंगाचे कपडे घालत चला. त्याचबरोबर हळद, हरभरा डाळ, केशर, पिवळे वस्त्र, पितळ इत्यादींचे दान अवश्य करावं. गुरुदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही गुरुवारी गुरुचे शुभरत्न पुष्कराज किंवा उपरत्न सुनेला किंवा सोनल धारण करू शकतात. याशिवाय उजव्या हातात तर्जनीमध्ये सोन्याची अंगठी घालता येऊ शकते. सोन्याचे दागिने घालणे देखील फायदेशीर आहे. गुरुदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी घरातील मोठ्यांचा आदर करावा. गुरुचे चरण स्पर्श करून आशीर्वाद घ्यावे. हे नियमितपणे करावे. त्याचबरोबर गुरुग्रहाचा बीज मंत्राचा जप म्हणजे ओम ब्रूम बृहस्पते नमः या मंत्राचा गुरुवारी किमान 108 वेळा जाप करावा किंवा एक जपमाळ केली तरीही चालणार आहे. त्यासाठी तुम्हाला हळदीची माळ वापरणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे ज्या जपमाळेने आपण जाप करणार आहोत त्या जपमाळेला हळदीमध्ये बुडवून घ्यायचं आहे आणि मगच तुम्हाला जाप करायचा आहे. असं केल्यामुळे तुमचा गुरुग्रह हा स्ट्रॉंग होण्यास, मजबूत होण्यास मदत होणार आहे. चला तर मग भेटूया पुन्हाच अशा नवनवीन माहितींसोबत. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.